हैदराबादमध्ये ईडीकडून 29 अभिनेते आणि सेलिब्रिटींवर गुन्हा दाखल झाल्याचं सध्या समजतंय। प्रकाश राज, विजय देवरकोंडा, राणा दग्गुबाती, मंजू लक्ष्मी यांच्या सगळ्यांवर गुन्हा दाखल झालाय। सट्टेबाजीच्या ॲपशी संबंधित प्रकरणामध्ये हे गुन्हे दाखल झाल्याची माहिती हैदराबादच्या सायबराबाद पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे। महत्त्वाची अपडेट सध्या आपण ही बघू शकतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। प्रतिनिधी सुशांत पाटील आपल्या सोबत आहेत। सुशांत, महत्त्वाची ही अपडेट म्हणावी लागेल, नेमकं काय म्हणणं आहे खरं तर या संदर्भात पोलिसांचं? सिनेमा विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर आली, ती म्हणजे तेलंगणा पोलिसांनी बेकायदेशीर बेटिंग ॲप्सना प्रोत्साहन दिल्याबद्दल 29 सेलिब्रिटी आणि प्रभावशाली व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। तर यामध्ये आहेत जी नावं आहेत ती राणा दग्गुबाती, विजय देवरकोंडा, प्रकाश राज, मंजू लक्ष्मी आणि निधी अग्रवाल यांसारख्या कलाकारांची, मोठ्या दिग्गज कलाकारांची नावं आहेत। तर त्यांच्यावर बेटिंग ॲप्सना प्रोत्साहन दिल्याचा हा आरोप आहे। आणि एनआयच्या वृत्तानुसार सायबराबादमधील मियापूर पोलिसांनी 32 वर्षीय व्यावसायिक फनीन शर्मा यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला आहे। आणि त्यात याचिकाकर्त्याचा असा दावा आहे की या जाहिरातींमुळे तरुण प्रेक्षकांवर परिणाम झाला आणि ॲपच्या युजर्समध्ये आर्थिक संकट निर्माण झाले आहे। त्यामुळे हा दिशाभूल करण्याचा आरोप त्यांनी त्याच्यावर केला आहे। तसंच तेलंगणा गेमिंग कायद्याच्या कलम 318 BNSच्या कायद्यानुसार त्यांच्यावर हा आरोप करण्यात आलेला आहे। बरं सुशांत, कारवाईतून नेमकी काय माहिती समोर येते हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।